4 वर्ष झाले टॉर्चर करत होते माझ्या लेकराला. तुले मारे टाकू मारे टाकू, शेवटी मारे टाकलेच त्यांनी. मुकेश शिरसाटच्या आईचे हे शब्द. सर माझी एवढीशी मुलगी कोणाच्या भरोशावर सोडू. मुकेश शिरसाटच्या बायकोचे हे शब्द. जळगावच्या पिंपराळा हुडको भागात राहणाऱ्या मुकेश शिरसाटची रविवारी हत्या झाली. त्याच्यावर कोयत्यानं चॉपरनं वार करण्यात आले. वार करणाऱ्यांमध्ये त्याचे सासरे होते, मेहुणे होते. अशी माणसं ज्यांच्या डोक्यात मुकेशबद्दल राग होता, ज्यांच्या डोक्यात स्वतःची इज्जत गेल्याचा राग होता. मुकेशच्या सासरच्या लोकांनी फक्त जावयावरच हल्ला केला असं नाही, त्यांच्या टार्गेटवर त्यांचीच मुलगीसुद्धा होती, गर्भवती असलेली. मुकेशवर हल्ला नेमका कसा झाला, का झाला, त्याची गर्भवती पत्नी नेमकी कुणामुळे वाचली, जळगावचं हे संपूर्ण प्रकरण आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुकेश आणि पूजा जळगावच्या पिंपराळा हुडकोमध्ये जवळपास राहणारे तरुण. या दोघांमध्ये प्रेम फुललं, पण पूजाचं कुटुंबीय या गोष्टीच्या विरोधात होतं. या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि पूजाच्या घरच्यांच्या विरोधाची जागा विखारानं घेतली. तेव्हापासून मुकेशचं कुटुंबीय आणि पूजाचं कुटुंबीय यांच्यात वादाला सुरुवात झाली. या वादातून पूजाच्या घरच्यांनी ठरवलं मुकेशला संपवायचं. पण एका दिवसात नाही, तर मागची 5 वर्ष ते वाट बघत होते मुकेश कधी तावडीत सापडतो याची. पूजा आणि मुकेशचे प्रेमसंबंध पूजाच्या घरच्यांना कळले तेव्हापासून सोनवणे आणि शिरसाट कुटुंबामध्ये वाद सुरू झाला. पूजाच्या कुटुंबानं मुकेशला अनेकदा धमकावलं सुद्धा. त्यात शनिवारी ही दोन्ही कुटुंब आमने सामने आली. यावेळी हाणामारी सुद्धा झाली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात मुकेशच्या कुटुंबानं तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी किरकोळ वाद आहे असं म्हणत तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप मुकेशच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय. मुकेश हमाली काम करून घर चालवायचा. त्याला आणि पूजाला एक छोटी मुलगी होती, तर पूजा 7 महिन्यांची गर्भवती सुद्धा होती. आई घरकाम करायची, मुकेशचे वडील सुद्धा हमाली कामच करायचे. सगळा संसार सुरळीत सुरू होता. पण टेन्शन होतं ते 2 कुटुंबातल्या वादाचंच. शनिवारी हा वाद ताणला गेला आणि मग आली रविवारची सकाळ. रविवारी सकाळी मुकेश सामान आणण्यासाठी दुकानात गेला. त्यावेळेस गाडे चौकात त्याला घेरण्यात आलं. घेरणारे पूजाचे नातेवाईक होते, तिचे काका, तिचे भाऊ आणि इतर सगळे नातेवाईकच. त्यांनी मुकेशला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुला फार माज आलाय, तू पूजाशी पळून जाऊन लग्न केलं, तू लग्न केलं तेव्हा आम्ही तुला सोडलं, आता मात्र सोडणार नाही, तुला आणि तुझ्या घरच्यांना संपवणार, असं म्हणत पूजाच्या घरच्यांनी मुकेशवर कोयता आणि चॉपरनं वार केले. मानेवर घाव बसलेला मुकेश जीवाच्या आकांतानं ओरडला. त्याचा आवाज ऐकून त्याच्या घरातले गाडे चौकात पळत आले. तिथं पोचल्यावर समोर दिसणारं दृश्य त्यांना हादरवणारं होतं. मुकेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, अगदी शांतपणे. तरीसुद्धा मुकेशच्या भावानं, आईनं, वडिलांनं मुकेशला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पूजाच्या घरच्यांनी त्यांच्यावरही कोयत्यानं आणि चॉपरनं वार करायला सुरुवात केली. मुकेश निश्चित पडलेला पाहून मुकेशच्या कुटुंबातल्या इतर लोकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. हे बघून पूजाच्या घरातले आणखी बिथरले आणि त्यांनी या नातेवाईकांना अडवलं. त्यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. हातावर, डोक्यावर कोयते मारण्यात आले. त्यांच्याकडून सुटका करून घेत मुकेशचा भाऊ रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोचला. तिथं त्यानं तक्रार दिली. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजाचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अविनाश सुरवाडे, बबल्या गांगले यांना अटक केली. तर 2 आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. मुकेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी मुकेशला मृत घोषित केलं. मानेवर खोलवर जखम झाल्यानं मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचे 7 नातेवाईक जखमी झाले. मुकेशच्या काकानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री झालेल्या वादानंतर पूजाच्या कुटुंबियांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. तिचे मामा, काका यांनी लोकांची जमवाजमव केली. त्यांना माहीत होतं रविवारी मुकेश घरीच असतो, तो घराच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी रविवारी स्ट्रॅप लावला. मुकेशनं त्यांच्या संमतीशिवाय लग्न केलं याचा राग त्यांच्या डोक्यात होता, म्हणून त्यांनी आमच्याशी दुश्मनी केली होती. 5 वर्षांपासून त्याला मारण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्यांनी आमच्या मुलाला मारलं त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांचेही 1-2 खलास करू तरच राहू, असेही मुकेशचे काका म्हणाले. त्यामुळं आता जळगावमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या सगळ्यात आणखी एक गंभीर घटना घडली. मुकेशचा खून केल्यानंतर आणि त्याच्या नातेवाईकांवरही वार केल्यानंतर पूजाचे नातेवाईक मुकेशच्या घरी घुसले. त्यांनी पूजाला धमकी दिली, तिकडं डिलेव्हरीला चल नाहीतर दगड घालतो, तुला आणि पोटातल्या बाळालाही संपवतो, असं म्हणत ते पूजाच्या अंगावर धावले. तोवर आपल्या भावाच्या खुनाची बातमी समजलेली मुकेशची बहीण तिथं आली. ती मध्ये पडली आणि सगळ्या हल्लेखोरांना मागे ढकललं. अगदी थोडक्यात पूजाचा जीव वाचला आणि तिच्या पोटातल्या बाळाचाही.
मुकेशच्या खुनानंतर त्याची बायको पूजानेही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, आम्ही एकाच जातीचे असून आमचा प्रेमविवाह आहे. लग्न झाल्यापासून मी एकदाही माहेरी गेले नाही. जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझ्या माहेरचे माझ्या पतीला वारंवार टॉर्चर करत होते. माझी मुलं कुणाकडे दाद मागणार? तुम्हाला जर तुमची मुलगी लागत होती तर माझा हिरा का हिरावून घेतला? आक्रोश करणाऱ्या पूजाची मागणी एकच आहे, न्याय द्या. मुकेशच्या बहिणीनं मात्र पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, माझ्या भावावर जमावानं हल्ला केला, मान कापून त्याला ठार केलं. त्याला न्याय मिळाला पाहिजे. जेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो तेव्हा ते म्हणाले, त्याला मारून टाकू द्या, मग आम्ही बघू. पोलीसच असं करायला लागले तर आम्ही न्याय कुठं मागायचा? पूजाच्या घरच्यांना नातेवाईक असलेल्या पोलिसाचा पाठिंबा होता. त्यानंच सांगितलं होतं, तुम्ही मारून टाका, मी सांभाळून घेतो. पोलिसांनी माझ्या भावाला परत आणावं. न्याय मिळाला नाही तर आम्ही स्वतःला संपवून घेऊ, असा इशाराही मुकेशच्या बहिणीनं दिलाय. आपल्या कथित प्रतिष्ठेपायी आणि रागापायी पूजाच्या कुटुंबानं मुकेशची हत्या केली. त्याच्या कुटुंबावर वार केले. आपल्या गर्भवती मुलीच्या पोटात दगड घालायची धमकी दिली. मुकेशच्या कुटुंबानं एका बाजूला न्याय मिळण्याची मागणी केली तर दुसऱ्या बाजूला सूड घेण्याची भाषा केली. जळगावच्या गाढे चौकात अजूनही पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. पोलीस आहेत, माध्यमांमधली लोक आहेत, गावकरी आहेत आणि सुकलेले रक्ताचे ओघळही. जे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात दोनच प्रश्न आहेत, मुकेशला न्याय कधी मिळणार? आणि या सगळ्यात डोक्यावरचा आधार हरवलेल्या मुकेशच्या लहान मुलीचा आणि अजून जगही न पाहिलेल्या पोटातल्या बाळाचा नेमका दोष काय?